देशात युद्धजन्य परिस्थिती सुरू असताना आणि हर घर प्रत्येक नागरिकाला प्रत्येकाला घरकुल देऊ असं पंतप्रधान मोदीजी यांनी सांगितलं असताना 6 महिन्यापूर्वी पूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये यादी प्रदर्शित झाली। आपलं यादीमध्ये नाव आलं म्हणून शेतकऱ्यानं वाऱ्या वावदानाचं कुड्याचं पत्राचं घर उडून जाईल म्हणून घर बांधायला चालू केलं। व्याजाना पैसा काढला, कर्जाना पैसा काढला। आता पावसाळा जवळ आला, इंजिनियर फोटो काढायला आला तर इंजिनियर म्हणतंय मला 20 मिनिट लागतं, इंजिनियर म्हणतंय मला भीतीचा फोटो लागतं, नाहीतर मग 25,000 द्या तुमचे बिल काढून देतं। काय भोकाळलाय तुमचा भ्रष्टाचार? सीओला पैसे द्यायचे तुम्हाला, कलेक्टरला पैसे द्यायचे तुम्हाला, विभागीय आयुक्ताला पैसे द्यायचे तुम्हाला, का बीडीओ पैसे मागतंय तुम्हाला? शेतकऱ्याला कमंड मोडणारा हा भ्रष्टाचार आहे म्हणून याच्यामध्ये राख आणली आहे, राख। शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यावर शेतकऱ्याची आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची राख इथं या कार्यालयात घेऊन आलोय। फोटो काढा, घरकुलाला अडवू नका माय बाप। घरकुल बांधणं शेतकऱ्याचं स्वप्न असतं, घरकुल बांधलं तर पैसे देण्यात झाले म्हणून या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आम्ही आलेलो आहे आणि भीक मागून हे पैसे विभागीय आयुक्त, सीओ, कलेक्टर आणि बीडीओला या ठिकाणी 10-20 रुपये देणार आहे। धन्यवाद। कलेक्टरच्या नावानं दे ग माय, विभागीय आयुक्ताच्या नावानं दे ग माय, इंजिनियरच्या नावानं दे ग माय, घरकुलासाठी पैसे दे ग माय। बाबा दे माय, दिले बाबा। नंबर तुझे महाराज लिंक काढून टाक। आपण आंदोलन करलं तर मग गुन्हे दाखल करत होतो। भीक मागायला काय परमिशन लागेल? बाबा इंजिनियरच्या नावाने दे बाबा, दे बाबा, दे बाबा, दे कोणाचं ते दे बाबा। व्हिडिओच्या नावानं दे साहेब, दे माय 2 रुपये, दे माय घरकुलासाठी। हो साहेब सुटा बुटाला उभं राहिलं का माय, दे ग माय, दे। आता इथं काही मागायची नाही आपल्याला, आपण द्या आता देऊ। सगळेजण आहे ना माहिती का? इंजिनियर काय म्हणते 17 जणांना पैसे टाकले, बाकीचे दाबून झाले, काय म्हणते आम्हाला 20 मिनिटचा फोटो लागतो तरच आम्ही पैसे, आणि घर आता कंप्लीट झालं 2-4 महिने झाले। आम्ही म्हणलं ग्रामसेवेचा ठराव देतो, नाही म्हणते 20 मिनिटचा फोटो लागतो तरच पैसे टाकणार म्हणते। नाहीतर मग शेतकऱ्याला जाऊन काय सांगितलं 25,000 दे म्हणते, पैसे टाकून
तुम्ही डिजिटल भ्रष्टाचार झाला की नाही सर चुकीचं आहे का नाही सर एकदम तुम मागायला लावलं मोदी साहेब सगळ्यांना फुकटमध्ये निवडून द्यायला लागले आणि आता अशा पैसे पहिला हप्ता सगळ्यांना दिले 60 जणांना पुणे तालुक्यात असा विषय होता ते रोजगार सेवक आणि इंजिनियर मिळून काय करते 20,000 रुपये मागते गरीब शेतकरी उदाहरण बांधून टाकलं तुम्ही द्यायला मी म्हटलं पैसे जमा करून देतो 2 घंटे बसून आम्ही तिथं बसलो ते काही येणार तुम्ही काय करा आमचे ठेवा जे पैसे तेवढे व्हिडिओ मॅडमपर्यंत पोहोचवा तेवढे आमचे पैसे टाकायला तिकडं आमचं एक निवेदन पाठवतोय आपल्याला 1-2-4 ओळी निवेदन तयार करून तुम्हाला देतो एक फोटो घेऊन टाकतो सर आपण एक टोकरीला फक्त हात लावा एवढं आम्ही मेहनत करून जमा केलं हो सर 4 घंट्यापासून जमा केलं हो सगळे घेणारे फोटो सर मागे